नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दुपारनंतर राज्यातील 15 ते 20 जिल्ह्यांमध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत. राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये या ठिकाणी आज दुपारनंतर पाऊस होणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज मित्रांनो, दुपारनंतर नाशिक, मनमाड या भागांमध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय. तर तसेच मालेगाव, धुळे, साक्री या भागांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर पाहायला मिळते. तसेच सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळणार आहे. लोणंद, फलटण, बारामती, सासवड, दौंड, पुणे, श्रीगोंदा या भागांमध्ये दुपारनंतर या ठिकाणी मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. तसेच मित्रांनो, या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये देखील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळत आहे. तसेच मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, लातूर या ठिकाणी या भागांमध्ये हवामान हे ढगाळ पाहायला मिळते. तर दुपारनंतर हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतोय. पाथरी, परभणी, सेलू, जिंतूर या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस अशी शक्यता ही आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, नाशिक या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळणार आहे. तसेच या ठिकाणी 3 ते 4 दिवस पुढील विदर्भामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य देखील काही भागांमध्ये पाऊस हा पाहायला मिळतोय. तर मराठवाड्यातील काही भागात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय. तर कोकणपट्टीमध्ये देखील मित्रांनो, आपल्याला काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पुढील 4 दिवस पाहायला मिळते. हवामानामध्ये अचानक बदल होत असतात. आपण आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा. धन्यवाद.